बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्या धनुष्यबाण निशाणीसमोरील 2 नंबरचे बटन दाबून बहुमतांनी विजय करा, उंच भरारी विकासाची साथ देऊ महायुती सरकारची, एक मत देशासाठी, जिल्ह्याच्या विकासासाठी। वादळी पाऊस व गारपिटीचा खामगाव शेगाव तालुक्यांना पुन्हा तडाखा। पिकांचे नुकसान, घरांची पडझड, वृक्षांसह विद्युत पोल उन्मळून पडलेत। शेगाव 15 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाच्या संकटातून सावरतो तोच आज 23 एप्रिलला वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने खामगाव शेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे। आज दुपारच्या दरम्यान अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला। यावेळी काही ठिकाणी गारपीट देखील झाली असून वादळी वाऱ्यामुळे बऱ्याच गावातील विद्युत पोल उन्मळून पडले आहेत। त्याचप्रमाणे रस्त्यांवरील झाडांची देखील पडझड झाली असून अनेक घरांवरील टीन पत्रे उडाले आहेत। खामगाव तालुक्यातील पिंपरी गवळी येथे वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। त्याचप्रमाणे इतरही गावात वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे। तसेच शेगाव शहरात दुपारी 3:30 वाजण्याच्या दरम्यान अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे विश्रामगृह परिसरात उभ्या केलेल्या पोलीस वाहनावर झाड कोसळले असून सदर वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। मात्र सुदैवाने सदर वाहनांमध्ये कुणीच नव्हते। आज वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरात अनेक घरांची पडझड झाली असून पपई, केळी या फळपिकांची देखील मोठी हानी झाली आहे। त्याचप्रमाणे रब्बी कांदा व ज्वारीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे।